नमस्कार सर्वांना. मी आपला अजिनाथ पाटील सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. तर आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की नवीन शेळी पालन करायचे तर जातीची निवड कोणत्या करावी, कोणत्या शेळ्या निवडाव्या, म्हणजे कशा प्रकारे निवडायच्या, तर त्याविषयी आपण थोडीशी माहिती घेणार आहोत. तर व्हिडिओ संपूर्ण बघा, लाईक करा, कमेंट करा आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब पण करा, कारण इतरांना पण माहिती भेटेल, जेणेकरून त्यांना सोपं जाईल शेळी पालन. तर चला आपण डायरेक्ट आता व्हिडिओला सुरुवात करू आणि बघू थोडक्यात जातीची निवड कशी करावी, कशा प्रकारे करू शकतो. कारण आपण पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे की चारा नियोजन कशा प्रकारे करता येतं. चला आपण सुरुवात करूया व्हिडिओला. कारण जास्तच शेळी पालनाला सुरुवात करताना पहिल्या गोष्टी ध्यानात ठेवल्या पाहिजे. इतर माणसं शेळीपालन करता म्हणून आपण शेळीपालन करायचं नाही कधीच, कारण ते करतात म्हणून आपण कधीच करायचं नाही. आपल्याला काय आवडतं तेच करायचं. आपल्याला त्यामध्ये पहिले आवड पाहिजे, तेव्हाच त्या गोष्टी करायच्या. शेळीपालनात सुद्धा आपल्याला आवड असली तरच शेळीपालन सक्सेस होतं. ह्या पहिल्या गोष्टी लक्षात ठेवा नवीन पालन करायचं असल्यास. कारण शेळ्या आपण दुसऱ्याचं बघून शेळीपालनाला सुरुवात करतो आणि तिथेच फसतो. स्वतः आपण दुसऱ्याकडं जाऊन ते कसं नियोजन करतात, कशा प्रकारे शेळ्यांची काळजी घेतात ते पाहणं खूप महत्त्वाचं राहतं. जेणेकरून आपल्याला ते अनुभव आला का आपण मग शेळ्या घेऊ शकतो आणि त्यांचं व्यवस्थित सांभाळ करू शकतो. तर आपल्याला नवीन शेळी निवडायची असल्यास आपण जातीची कोणत्या निवड करावी हा मेन विषय राहतो. आता सध्या तर जातीवंत शेळींचा ट्रेंड चालू आहे. जातीवंत शेळी, ह्या शेळ्या, त्या शेळ्या, बिटल, शिरोई, काठेवाडी, ह्या शेळ्या पण चांगल्या आहेत आणि घ्याव्यात. पण मग माझ्या मते काय, आपल्या वातावरणात सेट झालेल्या शेळ्या कधी पण उत्तम राहतात, चांगल्या राहतात. कारण त्या आपल्या वातावरणात सेट झालेल्या असल्यामुळे आपल्याला त्यात प्रॉब्लेम येत नाही. कारण काय करायचं, बीट तुम्ही कोणते पण निवडू शकतात. गावरान निवडा, काठेवाडी निवडा, बिटल, शिरोई, सोजत, कोटा, अजून ज्या असतील त्या उस्मानाबादी वगैरे सगळ्या कोणत्या पण निवडा. फक्त त्या आपल्या वातावरणात त्या शेळ्यांनी कमीत कमी 2-4 वर्ष राहिलेल्या असलेल्या पाहिजे, त्यांचा सांभाळ केलेला असला पाहिजे. तेव्हाच त्या शेळ्यांची आपण निवड करावी, जेणेकरून आपल्या घरी आल्यावर आपल्याला परेशानी होणार नाही. कारण काय होतं, आपण बाहेरून डायरेक्ट शेळ्या आणल्यानंतर आपल्याला खूप परेशानी होते. त्यांना आपलं वातावरण सूट होत नाही, त्यामुळं मग शेळ्या आजारी पडतात, काही दगावतात, पण तिथेच आपलं नुकसान होतं नाही, आपण तिथंच कमजोर होऊन जातो आणि शेळीपालनाला नाव ठेवतो. तर अशा गोष्टी करायच्या नाही, लक्षात ठेवायच्या. आपण अनुभव व्यक्तीसोबत जायचं, ज्याच्याकडं मोठमोठे गोट फार्म आहे समजा आपल्या परिसरात आजूबाजूस, तिथं जायचं आणि तिथं बघायचं, त्यांचं नियोजन बघायचं. पहिले ते कशा प्रकारे करतात, कसं नियोजन, शेळ्यांना काय काय देतात, त्यांच्या शेळ्या कसल्या आहेत, का आजार, एखाद्या शेळीला काही आजार असतात ते कशी ट्रीटमेंट घेतात ते निश्चित बघावं आणि त्या पालन मालकाला विचारपूस करावी की तुम्ही कशा प्रकारे नियोजन करतात, कसं करतात, मला पण करायचं आहे, तर तुम्ही थोडीशी माहिती देता का, असं विचारपूस करायची. नाही कोणीच म्हणत नाही, कोणी पण जो पण शेळी पालन करतोय ना तो योग्य सल्ला देतो. चुकीचा सल्ला शेळी पालन जो करतो तो देत नाही, योग्यच सल्ला देईल. आपण त्याच्याकडूनच सल्ला घ्यायची असते, तेव्हाच आपण थोडीफार माहिती घ्यायची आणि सुरुवात करताना आपल्या बजेटनुसार नाही सुरुवात करायची कधीच. आपल्याकडून कितपत होईल शेळीपालन, आपल्याकडं टाईम मॅनेजमेंट सर्व गोष्टी करून जर आपण शेळीपालन करू शकतो तेव्हा शेळीपालनाला सुरुवात करावी. कारण आपल्याकडे पैसा आहे म्हणून 10-15 शेळ्या आणायच्या, बांधायच्या, तसलं काही करू नका कोणीच. कारण पैसा सगळ्याच ठिकाणी, पैसा हा महत्त्वाचा नसतो. शेळीपालन आपण एका शेळीपासून पण सुरुवात करू शकतो किंवा 10 शेळ्यांपासून पण सुरुवात करू शकतो. शक्यतो आपल्याला जर सुरुवातच करायची तर 1-2 शेळीपासूनच सुरुवात करायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला शेळीचा योग्य सांभाळ करता येईल, योग्य काळजी घेतली जाईल, तिचे आजार, तिला काय काय आजार होतात त्याकडे आपलं लक्ष राहील. कारण एकदमच आपण 10-12 शेळ्या घेतल्या तर आपलं दुर्लक्ष होतं त्या शेळ्यांकडे, आपण कन्फ्यूज होतो, विचारपूस, डॉक्टर, अशा बऱ्याचशा गोष्टी वाढत चालतात. ह्या गोष्टी वाढल्यामुळे आपला खर्च वाढतो, आपलं नुकसान तिथेच होतं.
तर सुरुवातीला तर आपल्या परिसरातीलच शेळ्या निवडायला हव्या. तो गावरान असो किंवा तुम्ही जातीवंत शेळ्या निवडा, कोणत्या पण निवडल्या तरी काही फरक पडत नाही. त्या शेळीला जातीला मग काय ठिकाणी माहिती आहे का, की जात महत्त्वाची नसते. आपल्या परिसरात कोणत्या शेळ्या आहे ह्या महत्त्वाच्या राहतात. तुम्ही कोणत्याही जातीच्या असू द्या, आपल्या वातावरणात सेट झालेल्या शेळ्या ही कधी पण चांगल्या राहतात आणि त्या आजारी पडत नाही. आपलं वातावरण त्यांना सूट झालेलं राहतं आणि आपले अनुभव आपल्या डोळ्यांनी बघितलेला राहतात. त्या शेळ्या कशा आहेत, निरोगी आहेत का रोगी आहेत, हा एक मोठा फायदा राहतो त्यामध्ये आपल्या परिसरातल्या शेळ्या घेतल्यामुळे. तर जातीची निवड करताना जात ही डोक्यातून काढून टाकायची, कारण ही जात चांगली ती जात चांगली, सगळ्या शेळ्या सगळ्या चांगल्याच राहतात. फक्त आपल्यावर डिपेंड राहतं त्या शेळ्यांना कसं सांभाळायचं, हे मेन गोष्टी राहतात. आपण शेळ्यांना गावरान शेळी जर घेतली आणि तिला जर प्रत्येक गोष्ट खाद्य पुरवलं ना, ती पण खूप भारी उत्पन्न देते आणि योग्य देते. आपल्याकडे पण गावरानच शेळ्या आहेत. ही मोठी शेळीने 3 पिल्ले दिलेत. तर खूप छान आपल्या शेळ्या आहेत. 2च ठेवलेल्या आपण शेळ्या. थोड्या शेळ्या ठेवायच्या, पण मग योग्य रीतीने त्यांचा सांभाळ करायचा. तर शेळ्यांचं तर नवीन शेळीपालन करणार असाल तर या गोष्टी नक्की लक्षात ठेवा. पैसा असला म्हणून खर्च करू नका. पैसा आहे म्हणून खर्च करायचा नसतो. पैशाचं योग्य नियोजन करावं लागतं आणि तेव्हाच आपण सक्सेस होतो लाईफमध्ये आणि तेव्हाच आपण प्रॉफिटमध्ये असू शकतो. कोणता व्यवसाय असो, शेळीपालन असो, कोणता असो. तर माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब पण करा, इतरांना पण पाठवा, जेणेकरून जे नवीन पालन करण्याची इच्छा आहे त्यांना पण समजेल आणि ते बाकीच्या भूलथापांना किंवा जातीवंताच्या नावाखाली त्यांचं नुकसान होणार नाही याची ते काळजी घेतील. तर आता भेटू आपण परत एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. काळजी घ्या तुमची पण आणि शेळ्यांची पण काळजी घ्या. धन्यवाद.